सदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 76 चालू आहे। बादर सुमगदाणं खंदाणं पोगलोति व्यवहारो ते होंति छप्पयारा ते लोकं जेहिं निपन्नं। 76 आहे ना। काय सांगितलं होतं अर्थ? जे स्कंध आहेत त्यांचे दोन प्रकार काय केले? बादर आणि सूक्ष्म। त्यांना व्यवहाराने पुद्गल म्हटलं जातं, कारण परमाणु आहे ते शुद्ध पुद्गल आहे काय, आणि स्कंद आहे ते अशुद्ध पुद्गल म्हटलं जातं, कारण ते विभावरूप परिणमन आहे या अपेक्षेने। मग त्याचे 6 प्रकार आहेत, जे की आता आपण आज बघणार आहे। ते 6 प्रकार कुठले आहेत? ज्याच्याद्वारे 3 लोकाची निष्पत्ती होते, म्हणजे 3 लोकांमध्ये हे 6 प्रकारचे पुद्गल आढळतात हे सांगायचं आहे। काय कळलं? जे काय पुद्गल स्कंद आहेत ना पूर्ण 3 लोकांमध्ये, तर ते सगळे पुद्गल स्कंद या 6 प्रकारामध्ये येतात। कुठले कुठले ते 6 प्रकार? तर टीकेमध्ये घेतले त्यांनी। तथाही मिळते, अमृतचंद्राचार्यांची टीका आहे तथाही पासून एक 4-5 लाईन सोडून पुढे। तथाही वाचायला येते? वाचा। बादर बादराहा, इतने स्लो नहीं, यहाँ पे मुझे आवाज़ चाहिए आपकी जोर से। तथाही बादर बादराहा, अजून जोरात। सूक्ष्म बादराः सूक्ष्माः सूक्ष्म बादराः सूक्ष्माः सूक्ष्म सूक्ष्मा इति सूक्ष्म सूक्ष्माः इति। तो कुठे गेले? कोण नाही आहे? 6 प्रकारचे पुद्गल सांगायचं आहे ना त्यांना। आपले 6 प्रकारचे स्कंद लिहा। पहिल्यांदा बादर बादर। तर बादर बादर नावाचं पहिला प्रकार आहे। दुसरा बादर, तिसरा बादर सूक्ष्म, चौथा सूक्ष्म बादर, 5वा सूक्ष्म आणि सूक्ष्म सूक्ष्म। असे एकूण पुद्गल स्कंधाचे पुद्गलाचे म्हणा, कारण त्याच्यामध्ये परमाणु पण येणार आहे ना। सूक्ष्म सूक्ष्मामध्ये परमाणु येते बहुतेक, नाही सगळे स्कंद आहेत ते। सूक्ष्म सूक्ष्म म्हटलं तरी सुद्धा तो स्कंदच आहे, परमाणु त्याच्यामध्ये येत नाही। तर हे 6 प्रकारचे पुद्गल स्कंद आहेत। म्हणजे तुम्ही जे पण काय पुद्गल वापरता ना, जे काय तुम्हाला दिसतंय ते सगळे पुद्गल ह्याच्यामध्ये गर्भित होणार आहेत। कुठले 6 प्रकारामध्ये? म्हणा नाव काय? म्हणजे एकदम स्थूल स्कंद, एकदम दृष्टिगोचर होणारा, अडथळ्याने सहित असणारा, असं त्याला म्हटलं बादर बादर। बादर इन द सेन्स अडथळ्याने सहित असतं ते। किंवा मग जे स्थूल आहे आकार, हळू काका काय झालं? बादर म्हणजे स्थूल, हे अतिस्थूल झालं, हे स्थूल। ह्याची नावं अशी पण येतात त्यामुळं शास्त्रामध्ये, स्थूल 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 सूक्ष्म 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 काय। तर त्याचं उदाहरण देऊन सांगते आता काय कशाला काय म्हणायचं ते। तत्र जोरात वाचा, एकदम जोरात। तत्र छिन्नाः स्वयं साधना स्वयं संधान असमर्थाः काष्ठपाषाण आदयः बादर बादराः। हां,
तत्र छिन्नाः, तेथे जे छिन्न होतं किंवा छिन्न झाल्यानंतर पुन्हा जोडणं असमर्थ आहे. संधान म्हणजे एकत्र येणं पुन्हा ज्याचं असमर्थ आहे, संधान होणं असमर्थ आहे, असं ते काय आहे, काष्ठ पाषाण आदी. काष्ठ म्हणजे लाकूड वगैरे. एकदा ते छेदलं गेलं, वेगळं झाले, दोन तुकडे झाले तर पुन्हा त्याला जोडणं अशक्य आहे. किंवा दगड म्हणा, तर ते जर एकदा भिन्न झालं तर पुन्हा जोडणं शक्य नाही. या अपेक्षेने त्याला म्हणलं बादर. बादर म्हणजे त्याची व्याख्या केली की एकदा ते भेदलं गेलं तर पुन्हा ते त्याचं संधान होणं, त्याचं एकत्र येणं अशक्य आहे. त्याला म्हणलं बादर. बादर दिसतंय का पुढे? या नाही तर काष्ठ पाषाण आदी जे काय आहेत ते अजून काय येणार सांगा त्याच्यामध्ये? एकदा जे तोडलं पुन्हा जोडणं अशक्य आहे असे ते स्थूल स्कंद, त्याला म्हणायचं बादर. बादर. काष्ठ पाषाण हे त्यांनी सांगितलेले आहेत. अजून प्लास्टिक. प्लास्टिक. बर. अजून बादर के किती प्रकार आहेत? 6. हे स्कंदाचे प्रकार आहेत. स्कंद 6 प्रकारचे आहेत. बादर. बादर हे बादर, बादर सूक्ष्म, सूक्ष्म बादर, सूक्ष्म आणि सूक्ष्म सूक्ष्म हे सगळे स्कंद आहेत. म्हणजे बादराचे भेद नाही आहेत, स्कंदाचे भेद म्हणायचं त्याला. म्हणजे स्कंदाचे प्रकार. हां बरोबर. तुम्हाला दिसते का? नंतर काढा हे काढा. अजून काय आलं याच्यामध्ये? जे एकदा तोडल्यावर पुन्हा जोडू शकत नाही असं 76 गाथा आहे. तर त्यांनी सांगितलं सगळं काच म्हणा किंवा प्लॅस्टिक म्हणा, अजून लाकूड जे आहे सगळं लाकडी सामान असेल किंवा लोखंड म्हणा. लोखंडाचं सुद्धा एकदा तुटलं तर आम्ही मेल्ट करून जोडतो त्याला. मग असं जे स्थूल समजून घ्या की एकदा जर तुटलं तर, एकदा भेदलं गेलं तर पुन्हा जे जोडू शकत नाही त्याला म्हणायचं बादर. बादर स्कंद. कळलं का काका? दुसरं सांगते. धातू पण येईल ना? धातू लोखंड वगैरे आलं की त्याच्यामध्ये तेच. म्हणजे आता तुम्ही त्याला मेल्ट करून जोडतो म्हटलं तर ते अपेक्षा नाही आहे बरं का आमच्याकडं. फक्त एकदा ते जसं इतर कुठल्या गोष्टी जोडल्या जातात आता हे खाली सांगणार आहे त्याच्यामध्ये, त्याच्या अपेक्षेने हे एकदा तोडले तर स्वयमेव जोडलं जात नाही, या अपेक्षेने समजून घ्या. असे ते सगळे स्कंद बादर. बादर आहेत. अर्थ लागला का त्याचा? तत्र छिन्नाः, तेथे जे छिन्न झाले असताना स्वयं शब्द वापरलाय. स्वयं संधानामध्ये असमर्थ असतात असे ते काष्ठ पाषाण आदी जे काही स्कंद आहेत ते बादर. बादर. आता वस्त्र कशात घालायचं? वस्त्र सुद्धा याच्यातच येणार. स्वयं संधान होत नाही त्यांचं. तुम्ही शिवला तरच संधान होतं, नाही तर नाही होणार. घराची भिंत पडली तर ती सुद्धा, घर म्हणजे सुद्धा बादर. बादर स्कंद आहे. असंच. ठीक आहे. पुढं छिन्नाः. वाच जोरात जोरात जोरात. छिन्नाः स्वयं संधान समर्थाः क्षीरघृततैल थांब 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 असं सावकाश वाच की म्हणजे काही चुकत नाही. क्षीर घृत तैल तोय रस प्रभृतयः बादराः. आता दुसरा भेद सांगायला लागले. जे स्कंद छिन्न झाले असताना म्हणजे भेदले गेले असताना स्वयं संधानामध्ये समर्थ असतात, म्हणजे ते एकत्र आले तर एकरूप होऊ शकतात, असे ते सगळे स्कंद बादर झाले. उदाहरण काय दिलं त्यांनी? क्षीर म्हणजे दूध, जल, रस सगळे जे आहेत ते स्थूल स्कंद आहेत. ते पण पुद्गल आहे समजते ना. तेल म्हणा, तूप म्हणा, हे सगळे पुद्गल आहेत स्कंद. मग ते जेव्हा वेगळे वेगळे झाले म्हणजे एका पात्रातून तुम्ही अनेक पात्रांमध्ये घातलं आणि पुन्हा त्याला एका पात्रामध्ये घेतलं तर काय झालं? ते एकरूप होत आहे. असं काही वेगळं वेगळं राहत नाही. जसं लाडू आहेत, एका पात्रातनं दुसऱ्या पात्रात घातले आपण आणि परत एकत्र घातले, कसे होते तो लाडू?
नाही, एकत्र कसे आहेत? लाडू बनवले हो, आणि मग ते एका डब्यात भरल्यावर ते एक गोळा होत नाही, लाडू राहतात ना तसेच्या तसे. मग ते कशामध्ये येणार? हां, बादरमध्ये येणार, कारण ते सगळे लाडू मिळून एक लाडू नाही झाला. हां, बादरमध्ये क्षीर. हां, क्षीर म्हणजे दूध आणि पाणी. पाणी. हे जर आपण वेगळं वेगळं केलं आणि पुन्हा एकामध्ये घातलं तर एकरूप होऊ शकतं ते. असे ते सगळे स्कंद घालायचे कशामध्ये? बादरमध्ये. म्हणून सांगितलं की जे छिन्न झाले असताना स्वयं संधान होण्यामध्ये समर्थ आहेत असे सगळे स्कंध, जसे की उदाहरण उघडून बघायचं, किडे असतात. क्षीर म्हणजे तैल, क्षीर म्हणजे दूध, घृत तूप, तेल, तोय म्हणजे पाणी, तोय, रस, प्रभृतय म्हणजे आधी सगळे इतर जे काय आहेत ते सगळे समजून घ्या. म्हणजे मोस्टली ह्याच्यामध्ये सगळे लिक्विड येतात की जे वेगळे झाले आणि परत जोडले गेले तर एकत्र येतात. अजून काय येणार सांगा त्याच्यामध्ये? एक फेमस उदाहरण पारा येणार. त्याला जरी वेगळं केलं तरी पुन्हा एकात घातलं तर एक लाडू होतो त्याचा. म्हणजे असं आम्ही खेळत बसायचो लहान असताना, वेगळं करायचं त्याला आणि परत एकत्र घातलं की ते एक मोठं होणार. असं पारा बघितलंय? तर तो येणार या स्कंदामध्ये. 6 प्रकारचे स्कंद सांगतायत. बादर म्हणजे जे भेदलं तर तोडलं तर वेगळेच राहणार, एक होणार नाहीत. आणि बादर स्कंद आहेत ते वेगळे केले, अनेक पात्रांमध्ये घातले आणि पुन्हा एकत्र केले तर ते एकरूप होतो तो स्कंद, त्याला म्हणायचं बादर. मग हे सगळे दृष्टिगोचर आहेत, अदृश्य नाही आहेत अजून पण. आणि तुम्हाला टच समजतंय किंवा ते त्याला अडथळा आहे किंवा ते स्थूल आहेत. आता हे खालचे आहेत ते सूक्ष्म होत जाणार. त्याला तुम्ही पाहू शकता, टच करू शकता, त्याला फील करू शकता. म्हणजे सगळं आहे त्याच्यामध्ये, असे ते गुणधर्म. आता खालच्या स्कंदांमधले फरक कळाल्यावर बघ समजेल काय भेद आहे. पुढं सांगणार आहेत बादर सूक्ष्म म्हणजे काय? स्थूल उपलंभाः अपि छेत्तुं, जोरात, आदातुं अशक्याः. छाया, आतप, तम, उज्ज, काय तमो घ्यायचं का? तमो. छाया, आतप, तमो, ज्योत्स्न आदयः. तमः घ्यायला लागेल ना? तमः ज्योत. तोडलं नाहीये ना ते? 2 शब्द आहेत का 1 शब्द आहे? तमः एक होतं आणि आता जर इथं घेतलं तर विभक्ती कशी करणार मग? तमो ज्योत केलं. तमो ज्योत्स्न आदयः असंच घेणार. बादर सूक्ष्म. हा, जर ते तोडलं असतं तर तमः केलं असतं, पण एकच तमस शब्द आहे ना, तमस शब्द देतो तमः होते. हो की, पण त्यांनी 1 शब्द केले का 2 केले तुमच्याकडं? एक सगळं जोडून आहे ना, कारण सगळं दिसत आहेत ना ते छाया, तपो सगळं ते. पुढं मृदू व्यंजन असल्यामुळं त्याचं ओ झालं ना, अहच तमो ज्योत्स्ना. आता ते आदयो केलंय ना, तिथं आपण आदयः काढतोय, मग तिथं पण पुढं ब आहे ना, मग तो ब सेपरेट केलाय म्हणून त्याचा विसर्ग होतोय. मग हे जोडलंय त्यांनी का वेगळं आहे तुमच्याकडे पुस्तकात? ज्योत्स्ना आदयः नाही, तमो ज्योत्स्ना आदयः. मग तमः काढणार का त्यात? छाया, आतप. जोडू शकतो, संधी झाली आणि आपण तसं केलं जोडू शकतो. जिथे जोडायचं नाही परत एकदा तेव्हा सेपरेटली मग ठेवतो आपण. इथे बाजू सूक्ष्म पण जोडू शकलो असतो, काय प्रॉब्लेम नाही. छाया, आतप, तमः, ज्योत्स्ना आदयः बादर सूक्ष्माः. काय सांगायला लागलेत आता? बादर सूक्ष्म म्हणजे काय? स्थूल आहेत हे स्कंद. उपलंभाः अपि प्राप्त होतात तरी सुद्धा, जे स्कंद स्थूल रूपाने उपलब्ध होतात तरी सुद्धा
छेदतुम भेदतुम अशक्याः आदातुम छेदणं भेदणं आणि ज्याला आदातुम म्हणजे पकडणं अशक्य आहे असे ते सगळे स्कंद येणार बादर सूक्ष्म म्हणजे तुमच्या डोळ्याला दिसत आहेत पण त्याला तुम्ही छेदू शकत नाही भेदू शकत नाही. कोण असं त्यांनी सांगितलं उदाहरण छाया किंवा ऊन म्हणता ना तुम्ही. तर हे सगळे दिसतंय का नाही ते दिसत आहेत. पकडा बघू का पुद्गल आहे ना ते. मग सावली म्हणा ऊन म्हणा किंवा त्यांनी दिलं ना काय ज्योत्स्ना म्हणजे प्रकाश चांदणे. ज्योत्स्ना म्हणजे चांदणे घेतलं ना. प्रकाश म्हणा चांदणे म्हणा हे सगळं दिसतंय पण तुम्ही त्याला पकडू शकत नाही भेदू शकत नाही. असं ते जे स्कंद असे आहेत की स्थूल रूपाने ज्ञात होऊन सुद्धा बघा की शास्त्रामध्ये त्यासाठी जवळ बसवले तुम्हाला. तम म्हणजे अंधार छाया सूर्यप्रकाश चांदणे इत्यादिकांप्रमाणे छेदण्यास घ्या की तुम्ही ते टच करून बघा का पेन त्याला. सूर्यप्रकाश चांदणे इत्यादिकाप्रमाणे छेदण्यास भेदण्यास पकडण्यास अशक्य आहेत ते बादर सूक्ष्म होत. जे सगळे तुम्हाला डोळ्यांनी दिसत आहेत पण पकडू शकत नाही असे सगळे स्थूल असताना सुद्धा जे पकडणं किंवा छेदणं भेदणं अशक्य आहे असे ते सगळे स्कंद बादर सूक्ष्म झाले. पुढं सूक्ष्म बादर कुठले येणार आता उलटं घ्यायचं. ह्यांना बघू शकत होता पण पकडू शकत नव्हता. हे स्कंद असे आहेत की ज्यांना पकडू शकता पण बघू शकत नाही. एक्झाम्पल काय शब्द जे की पकडू शकता कानाने पण दाखवा बघू शब्द कसे दिसतात तर ते सांगणार त्यांनी. रस कसा आहे हो हां गंध कसा आहे गंध बादर सूक्ष्म मध्ये छाया म्हणजे सावली आणि ऊन हां ते पण पुद्गल आहेत. ऊन सावली हे पण पुद्गल आहेत. म्हणजे दिसतंय ना डोळ्यांनी आपल्याला. प्रकाश आहे प्रकाश सुद्धा पुद्गल आहे अंधार सुद्धा पुद्गल आहे. मग ते सगळे जे प्रकार आहेत हे सगळे यामध्ये येतात. म्हणजे अंधार ही एक वस्तू आहे वाटते का दाखवा बघू वस्तू. प्रकाश ही एक वस्तू आहे म्हणजे पुद्गल आहे ती वस्तूच आहे ना. फक्त ती अशी आहे की पकडणं धरणं शक्य नाही आहे त्याला पण तरी सुद्धा ती पुद्गल स्कंद आहे. काय होय हां. आता पुढचं सांगतायत काय आहे स्थूल उपलंभापी नाही झालं की ते हां सूक्ष्मत्वे अपी. आता हे स्कंद सूक्ष्म आहेत पुढचे. सूक्ष्मत्वे अपि स्थूल उपलंभाः स्पर्श रस गंध शब्दाः सूक्ष्म बादराः. काय सांगितलं ह्यांचं सूक्ष्मत्व असताना सुद्धा म्हणजे हे स्कंद सूक्ष्म असताना सुद्धा स्थूल रूपाने पकडले जातात असं म्हणायचं आहे. काय जे सूक्ष्म असूनही म्हणजे चक्षुला अगोचर असूनही अन्य इंद्रियांच्याद्वारे उपलब्ध होतात असे ते सगळे स्कंद कसे आहेत स्थूल सूक्ष्म बादर असे म्हटले जातात. काय कळलं काय सांगा. सूक्ष्म हे कुठल्या अपेक्षेने डोळ्यांनी दिसत नाही या अपेक्षेने सूक्ष्म पण अन्य इंद्रियांनी ज्याला पकडणं शक्य आहे त्या अपेक्षेने त्याला म्हणायचं बादर. म्हणजे सूक्ष्म बादर स्कंद आहेत ते डोळ्यांनी दिसत नाहीत पण तरी सुद्धा अन्य इंद्रियांच्याद्वारे पकडता तुम्ही. स्पर्श रस स्पर्श नका घेऊ आता स्पर्श ज्याचा होणार ते दिसणार. काय काय कळलं ज्याला ज्याला तुम्ही स्पर्श करू शकता ती वस्तू विजिबल असायला पाहिजे तर तुम्ही दिसणार पकडणार स्पर्श करणार. त्यामुळं हे बाकीचे येणार हे सगळे स्पर्श करू शकता. उन्हाला सावलीला स्पर्श करता का नाही. वायूचा स्पर्श होतो ना पण त्याला कुठे आपण वायू आलं का याच्यामध्ये स्पर्श रस गंध हेच घेतलेत ना. वायू कशामध्ये येते म्हणाला तुम्ही
ह्यांनी उदाहरण स्पर्श होतो वायूचा असं म्हणलं, वायूचा स्पर्श होतो मग ते ना. ह्याच्यात घालणार ना, बादर सूक्ष्म मध्ये घालणार ना. जसं की ऊन सावली वगैरे आहे तर ते सुद्धा बादर सूक्ष्म आहेत. मग तसं कशात आलं का उदाहरण वायूचं, कशात आलं? शिकवताना ऐकलं आणि ते पीडीएफ मध्ये वगैरे बघितलं, तर ते प्रॉपर ग्रंथामध्ये सांगितलं. बघू पण कुठं वायू काय वगैरे- ग्रंथात मिळालं तर ते ह्याच्यात येते का ह्याच्यात येते भेद बघायला पाहिजे. मग ठीक आहे, तर काय सांगायला लागले, जे डोळ्यांनी तर दिसत नाही पण अन्य इंद्रियांनी जे ग्रहण होतात असे सगळे स्कंद सूक्ष्म बादरमध्ये येतात. हे तुम्ही नुसतं लिहून घेतलं तर कळणार नाही आहे, त्याच्यामध्ये एक एक शब्दाचं एक्सप्लेनेशन लिहा समजण्यासाठी. कसे आहे ते? सूक्ष्म म्हणजे डोळ्यांनी अगोचर, पण बादर म्हणजे अन्य इंद्रियांनी जे गोचर आहेत, अन्य इंद्रियांनी ग्रहण करू शकतो असे ते शब्द. स्पर्श रस, स्पर्श पण घेतलं की याच्यामध्ये, स्पर्श रस गंध शब्द हे सूक्ष्म बादर आहेत. बोल. हे तर गुण झाले ना पुद्गलाचे. आता गंध म्हटलं तर फुलामधून गंध येतो, तर ते पुद्गल. पण गंध काय? गंध कुठला पण असू देत, सुगंध दुर्गंध कुठलाही गंध असू देत, तो तुमच्याद्वारे ग्रहण केला जातो. पण तो एखाद्या वस्तूतून आलाय ना, तो त्याचा गुण होता. हे येऊ दे की. अजून एक नाही, वस्तूत असू दे की, प्रत्येक वस्तूमध्ये गुण आहेत की ते, पण ते जेव्हा तुमच्याद्वारे ग्रहण केले जातात ना त्यावेळेस ते तुम्हाला दिसतात का? तुम्ही ते पकडलं जाऊ शकतं का तुमच्याकडनं? त्याला छेदलं भेदलं जाऊ शकतं का? ह्याच्या अपेक्षेने हे भेद केले. मग गंध सांगायचे त्यांना बाहेर निघाले असं म्हणायचंय का? जसं शब्द बाहेर निघाले, दोन वस्तू चा स्पर्श झाल्यावर जसं शब्द बनले, तसं त्या वस्तूमधून काही गंध बाहेर आलाय. हो ना, मग तो गंध तुमच्याद्वारे ग्रहण केला गेला तेव्हाच तो पुद्गल म्हणला गेला. वहिनी काय सांगितले? गंधाचे दोन प्रकार कुठले? गंध, गंध वास किती प्रकारचा असतो? सुगंध आणि दुर्गंध. मग हे जे दोन भेद आहेत ते तुम्ही त्याला स्मेल केल्याशिवाय थोडी तुम्हाला समजणार आहे तो गंध काय आहे. मग तो त्या वस्तूतला गंध नव्हे, तुम्ही जो ग्रहण केला त्या गंधाच्या अपेक्षेने सांगतायत ह्याला या भेदामध्ये घाला. मग तो एक पर्याय पण करू शकतो ना, पर्याय म्हणा, म्हणूनच की पर्याय आपल्याला गुण आपल्याला नाही समजून येतो, पर्याय. मग त्यांनी जे काय हे स्पर्श म्हणून सांगितलं तर त्या स्पर्शाचे सगळे भेद घ्या, रस म्हणताना रसाचे सगळे भेद घ्या. मग हे सगळे पर्याय आहेत त्याचे. हे गुण आहेत तर त्या गुणांनी सहित असलेलं ते पुद्गल ते या स्कंदामध्ये गर्भित होतं. म्हणजे जसं ते फूल आहे तर त्या फूलला कशामध्ये घालणार सांगा? फूल हे कुठल्या प्रकारचं स्कंद आहे? फुल बादर, पण त्याचा सुगंध सूक्ष्म बादर. बरोबर. असं घालायचं. म्हणजे ती वस्तू एकदा तोडली तर वेगळी झाल्यावर एक होत नाही म्हणल्यावर ते फूल ह्याच्यामध्ये घालणार बादरमध्ये, पण त्याच्यामध्ये असणारा गंध जो आहे तो सूक्ष्म बादरमध्ये येणार. त्याची सावली पडली उन्हामध्ये तर त्या फुलाची सावली पडली तर कशामध्ये घालणार? बादर सूक्ष्म, कारण ती दिसतीये पण पकडू शकत नाही अशी आहे. असं सगळ्या स्कंदांचं समजून घ्या. पण एक मिनिट, मला इथं काय म्हणायचं आहे, त्यांनी स्पर्श घेतलाय तर मला विचारायचं आहे असं कुठलं, आता हे शब्दामध्येच घालावं लागेल. मग शब्दांचा कानाला स्पर्श होतो या अपेक्षेने. अन्य इंद्रियांकरवी जे उपलब्ध होतात ते सगळे स्थूल आहेत म्हणून सूक्ष्म स्थूल. गंध असू द्यात, शब्द असू द्यात, रूप असू द्यात, सगळं ते तसं काही स्पर्श इंद्रियाचंच कार्य म्हणावं लागेल ना. सगळ्या इंद्रियांना सांगायलेत ना त्यांनी, एक चक्षु इंद्रिय सोडा बाकीच्या सगळ्या इंद्रियांनी जे काही ग्रहण होतात ते पुद्गल सूक्ष्म बादरमध्ये येतात असं सांगितलं. मग मी म्हणत होते की स्पर्श ज्याला करता तुम्ही ते विजिबल असायला पाहिजे, तर नॉट नेसेसरी, कारण शब्द किंवा गंधसुद्धा स्पर्श प्राप्यकारी आहेत ना ते, असं म्हटलं जातं. त्यांचा स्पर्श झाल्याशिवाय तुम्हाला त्याचं ज्ञान होत नाही. शब्दाचा सुद्धा कानाला स्पर्श झाला म्हणजे ग्रहण केलं गेलं त्याशिवाय ज्ञान होणार नाही. या अपेक्षेने स्पर्शसुद्धा सूक्ष्म बादरमध्ये येणार.
पुढं सूक्ष्मत्वे अपि हि करण अनुपलभ्याः कर्मवर्गणा आदयः सूक्ष्माः. सूक्ष्मत्व असताना सुद्धा खरोखर करण अनुपलभ्याः कुठल्याही इंद्रियांच्या द्वारे जे ग्रहण होत नाही, प्राप्त होत नाही, उपलब्ध होत नाही असे सगळे कर्मवर्गणा आदी जे आहेत त्या सगळ्या सूक्ष्म स्कंद आहेत. म्हणजे ते स्कंद तर आहेत पण जरा पण स्थूल नाहीत आणि जे कुठल्याही इंद्रियांच्या द्वारे गम्य नाहीत पण स्कंद आहेत. असे सगळे स्कंद कुठे घेतले? सूक्ष्ममध्ये. मग ते अनंत परमाणूंचा पिंड आहे म्हणून त्याला स्कंद म्हणलं, पण ते इंद्रिय गोचर नाही. सांगा तुमच्याकडे किती कर्म आहेत? 8 कर्म आहेत. 8 कर्माचे किती भेद आहेत सांगा? किती पुंज आहे सांगा? नाही समजू शकत आपल्याला. न आपलं कळतंय ना दुसऱ्याचं कळतंय. ते सगळं केवली गम्य आहे. त्यामुळे सगळे पुद्गल वर्गणांचे जे काय कर्म स्कंद झाले ते सगळे कुठे घेतला? सूक्ष्ममध्ये. काय म्हणताय? काय नाही, प्रश्नचिन्ह दिसायला चेहऱ्यावर तुमच्या. रेफरन्स उडकते सगळ्या सिद्धीमध्ये वायूसाठी. ते द्रव्य संग्रहमध्ये पण आलंय ह्याचं वर्णन, त्याच्यात आलंय का बघा. ठीक आहे बघू. तर सूक्ष्म स्कंद कोणाला म्हणलं तुम्ही सांगा, म्हणजे तुम्हाला काय कळतंय मला. बरं एक मी घेते मग सगळे तुम्ही सांगणार आहे बरं का मला. काय म्हणले काका? हे सगळ्याचं तुम्ही सांगणार आहे मला आता काय काय कशाला म्हणायचं. आता सूक्ष्म काय सांगायचं आहे शेवटचं? अत्यंत सूक्ष्माः कर्मवर्गणाभ्यः अधः द्वेणुकस्कंदपर्यंताः सूक्ष्माः इति. जे अत्यंत सूक्ष्म स्कंद आहेत कर्मवर्गणांच्या खाली पण द्वेणुकाच्या वर जे काही सगळे स्कंद आहेत ते कुठे येणार? सूक्ष्ममध्ये. म्हणजे द्वेणुकपासून ते कर्मवर्गणापर्यंत त्यामधले सगळे स्कंद कुठे येणार? सूक्ष्ममध्ये. त्यामुळे ह्याच्यामध्ये परमाणू येत नाही कारण तो कर्मवर्गणापर्यंत नाही म्हणायचं, त्याच्या खाली घेतलंय. कर्म योग्य होऊ शकत नाहीत अशापासून ते द्वेणुक पर्यंतचे जे स्कंद आहेत ते सूक्ष्म मध्ये घेतले. मग पर्यंत म्हणजे तेच घ्यायचं की अर्थ. पर्यंत म्हणजे तोच घ्यायचा. पर्यंत म्हणजे त्याच्यापर्यंत. त्याला गर्भित नाही केलं, त्याला मी इथं गर्भित केलंय. त्यामुळे खाली घ्यायचे ना. तेच ना, कर्मवर्गणाच्या खाली द्वेणुकापासून वर मधले जे काही स्कंद आहेत ते सगळे सूक्ष्म मध्ये आले. जे अत्यंत सूक्ष्म आहेत कर्मवर्गणेच्या खालील द्वेणुकादी स्कंधापर्यंत जे सर्व स्कंद आहेत ते सूक्ष्म होत. समजलं? म्हणजे हे सगळे सूक्ष्म आहेत, न दिसणार आहेत, डोळ्यांनी ग्रहण होणार नाही आहेत. म्हणजे ॲक्च्युली ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक करणार? हे सुद्धा हे काय म्हणायचं द्वेणुकापासून सुरू केलंय पण अनंत परमाणूंचा स्कंद पण येणार ह्याच्यामध्ये सूक्ष्म वर्ग मध्ये. येणार मध्ये स्मिताताई. काय सर्व वर्ग वर्गणा असे भेद आहेत ना, मग वर्ग येणार का सगळे खाली? आता कर्म वर्गणा जिथून सुरू झाल्या त्याच्या आधी घ्या एवढं सांगितलं. आता त्याचं इतकं डिस्क्रिप्शन येत नाही किती परमाणूंचं वगैरे. फक्त समजून घ्या अनंत कर्म परमाणूंचं खालचं दिसत नाही. हा दिसायला अजून हा दिसतंय. जे सूक्ष्म स्कंद आहेत ते अनंत परमाणूंचं स्कंद आहेत आणि हे जे आहेत ते द्वेणुकपासून ते त्याच्या खालच्यापर्यंतचे सगळे स्कंद घ्यायचे आहेत. त्यामुळं ते किती परमाणू आहेत त्याच्यामध्ये असं काय त्याचं फार डिटेलमध्ये नाही सांगितलं वर्णन. फक्त एवढ्यापर्यंत आहेत समजून घ्या. मग हे सगळे पण तुमच्या इंद्रियांनी पण गोचर नाही, तुम्ही पकडू शकत नाही, त्याला जाणू शकत नाही, बस आहेत. असे अनेक कर्म आहेत, अनेक स्कंद आहेत की जे अस्तित्वात आहेत पण त्यांचं काय तुम्हाला तुमच्या ज्ञानाने गम्य नाहीत. कोणाला कळालं मग हे अशा टाईपचे स्कंद असतात? हे कोण सांगायला लागले? कोणाला कळणार आहेत ते? सर्वज्ञांच्या वाणीत आणि अवधिज्ञानी, मनपरे ज्ञानी, केवल ज्ञानी सगळ्यांना समजणार.
पण आपल्या ज्ञानाच्या गम्य सर्वावधी. नाहीत. मती श्रुत ज्ञान. परमावधीला हम्म. सर्वावधीला म्हणतात ना. सगळ्यात शेवटचा ते परमाणूपर्यंत घेतो ते सर्वावधी. ते आपला परमाणू नाही आहे. मग सर्वावधी मग ते म्हणजे आता ते बघा तुमचे लिमिट्स काय आहेत ते. फक्त मला म्हणायचं आहे अवधी ज्ञानाने, मनपर ज्ञानाने किंवा केवल ज्ञानानेच ते जाणले जाणार. मतिश्रुत ज्ञानाचा तो विषय नाही. ठीक आहे. तर हे सगळे असे 6 प्रकारचे स्कंद आहेत. मग हे समजून काय फायदा तुम्हाला? तुम्ही कुठे याच्यामध्ये सूक्ष्म सूक्ष्म कुठं आहे काका? कुठं दिसता तुम्ही? कुठंच नाही जाणताना हे पुद्गल आहेत. तुम्ही पुद्गल आहे का काय? त्यामुळं ह्याच्यामध्ये तुम्ही येत नाही. हे सगळं पुद्गलाची चर्चा आहे. आपण जीव आहे. हां, सूक्ष्म असला तरी सुद्धा हे पुद्गल स्कंद आहेत, रूपीच आहेत. त्यांचा रूपी हा गुणधर्मच आहे त्यांच्यामध्ये. जरी ते सूक्ष्म आहेत, जरी दिसत नाहीत तरी सुद्धा आकार आहे त्याला रूप आहे, मूर्तिक आहे ते. पण जीव आहे तो अमूर्तिक आहे. किती लहान असू दे तर मोठा असू दे, जीव रूपीच आहे. तो ग्रहण केला जाणार नाही. सांगा आता, रिवाइज करा. बादर म्हणजे कोण? उदाहरण सांगायचे नाहीत मला. म्हणजे काय सांगायचंय? बादर म्हणजे काय हो? डोळ्याला पण दिसते आणि पकडू पण शकतो. ज्याचे भेद होतात आणि ज्याचे भेद हा, हे सांगायचं आहे की ज्याचे भेद झाल्यावर पुन्हा ते जोडू शकत नाही त्याला म्हणायचं बादर. जे भेदलं गेलं, तोडलं, जसं तुमचं हात तोडलं, काय झालं? जोडता का नाही? हात आतला तुटलेलं म्हणत ना मी. समजा एखाद्याचा हात तुटून वेगळा झाला, ते पालीची शेपूट जाऊ देत, ती तुटलेली कळती तुम्हाला. तर ती जर वेगळी झाली त्या पालीपासून तर ती जोडल्यावर एक होती का नाही होत? नाही होत. शरीराचा अवयव कुठलाही स्वयं शब्द वापरायचा त्याच्यामध्ये. तुम्ही प्लॅस्टिक सर्जरी करा आणि काहीतरी त्याला मशीननी शिवा बिवा, ते वेगळं गोष्ट. स्वयं जे जुडण्यामध्ये असमर्थ आहेत ते बादर घ्यायचे. पुढं बादरमध्ये काय येणार? जोडले जातात. हा, म्हणजे जे भेदले असताना, वेगळे झाले असताना पुन्हा जोडले जाऊ शकतात असे सगळे पुद्गल स्कंद घ्यायचे. त्याच्यामध्ये स्पेशली सगळे लिक्विड फॉर्म मध्ये असणारे पुद्गल येणार. कारण जे घन आहे, जे सॉलिड आहे ते तोडल्यावर वेगळं केल्यावर एक होत नाही सहसा स्वतः. त्यामुळे इथं मॅक्झिमम सगळे उदाहरण येणार ते पाणी म्हणा, तेल, तूप वगैरे, ते सगळं वेगळं झालं तर एकत्र घेतल्यावर एक स्कंद, एक पिंड होतो तो. त्यामुळे ते येणार बादर स्कंदामध्ये. पुढं सूक्ष्म बादर म्हणजे काय सांगा आता? सूक्ष्म बाकीच्या सर्व विषयांच्याद्वारे जे ग्रहण होतात त्यांना म्हटलं सूक्ष्म बादर. काय तुम्ही सांगायला? सूक्ष्म बादर विचारलं चौथा, बरोबर आहे का? मी हे नाही विचारलं, मी हे विचारलं. काय सांगितलं? सूक्ष्म बादर म्हणजे काय? हा, डोळ्यांनी जे दिसणार नाही पण अन्य इंद्रियांच्याद्वारे जे ग्रहण होऊ शकतं त्याला म्हणायचं सूक्ष्म बादर. लिहिलं का धनशिका की? हां, एकेका शब्दात आपल्याला समजण्यासारखं लिहा म्हणजे समजतं. सूक्ष्म हे डोळ्याच्या अपेक्षेने आणि बादर हे अन्य इंद्रियांच्या अपेक्षेने. असे सगळे शब्द, स्पर्श, रस, गंध, हे सगळे वर्ण कशात येणार? वर्ण तिसरे देणार बादर सूक्ष्म. मग कशामध्ये येणार ना बाबा? इधर सूक्ष्म हमने आँख की अपेक्षा से ही बताया है. वर्ण तर डोळ्याचा विषय आहे त्यामुळे तो त्याच्यात येणार नाही. वर्ण इथे येणार. वर्ण म्हणजे रंग. तर रंग कुठलाही दिसतोय ना तुम्हाला तर पकडू शकत नाही. हां, आता ह्याचे रंग घेतला तर तशा टाईपचं समजून घ्या. ऊन, सावली ह्यांचं जे काय कलर आहे तसल्या टाईपचं. पण कलर इन द सेन्स जर ते कलर असेल, काय म्हणायचं तुमचं, कलर मारता ते कलर असेल तर ते कशात घालायचं? कशात येणार? हां, भिंतीला कलर मारता ते कशाला येणार? कशात येणार? बादर. इधर आने वाला ये सभी लिक्विड फॉर्म है ना.
म्हणजे ते तुम्ही त्याला जर पोतता ना, काय म्हणायचं, त्या भिंतींना वगैरे लावतो त्यावेळेस, तर ते सगळे पुद्गल स्कंद लिक्विड असतील तर ते ह्याच्यात येणार. आणि तुम्ही जे होळीला रंग खेळता ते रंग कशात येणार हो? बादर मध्ये गण झाले की ते लिक्विड नसले तर ते रंग होळीला लावते ते कोरडं रंग असते ते बादर. आणि स्वयं नाही जोडले जाऊ शकत बादर. बरं जाऊ दे, मला सांगा, पीठ खाता ना तुम्ही, पीठ ते कशात घालायचं? गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, अजून काय हो, तांदळाचं पीठ, डाळीचं पीठ. इथं खाली जाऊच नका, हे इथं वरच येणार आहे ते दोन्हीमध्ये. सूक्ष्म काय नाहीच आहे त्याच्यामध्ये. पीठ म्हणजे तुम्हाला दिसतंय, पकडू शकता, खाऊ शकता, सगळं करू शकता. फक्त बादर आहे का बादर आहे? बादर. एकाने एक सांगायचं, दुसऱ्याने दुसरं सांगायचं, संपलं. काय तुमचं काम? पीठ आहे ते कुठल्या स्कंदामध्ये? आवाज येईना सोनी. बादर मध्ये येईल का? पाणी कसं आपण म्हणतो जर बादर मध्ये येत एकच होत बादरच. आज पीठ घ्या ताटात, वेगळे करा आणि जोडून बघा, एक होते का दोन होते. पाणी घाला सांगितलं का मी? उगीच पाणी घालून ठेवायला लागलाय तुम्ही त्याच्यात. नुसतं पीठ घेतलं तर कशामध्ये जाणार? ते बादर मध्ये जाणार. ते वेगळं केलं, ऍक्च्युली ते वेगळंच आहे असंच. म्हणजे स्कंद ते असे वेगळेच आहेत. त्यामुळं त्याला काही जोडून स्वयमेव एक होत नाहीत, ते एक पिंड होत नाही. त्यामुळं जर त्यात पाणी घातलं वगैरे तर ते वेगळ्या स्कंदामध्ये जाणार. पण स्वतः होता, वेळ संपेल परत. सूक्ष्म बादर जे आहे त्याच्यामध्ये स्पर्श, रसगंध, वर्ण, शब्द तिन्ही घेतलेत ना, मग आपण इथं वर्ण नाही घेतलं. वर्ण घेतलं का त्यात? नाही घेतलं. स्पर्श, रस, गंध आणि शब्द घेतलाय. अच्छा, वर्ण नाही घेतलं. स्पर्श, रस, गंध आणि शब्द घेतलं. जैसेनाचार्यांची टीकेत आहे का बघू काय घेतलं त्यांनी. मग त्यांनी इथं खुलासा करताना असं घेतलेत ना, जे सूक्ष्म असूनही, म्हणजे चक्षुला अगोचर असूनही अन्य इंद्रियांच्या द्वारे उपलब्ध होत नाहीत, त्याला त्यांनी सूक्ष्म बादर म्हणले. बघू आपण अजून जैसेनाचार्य काय घेतले त्याच्यावरनं कळेल. ठीक आहे, एवढं समजून काय फायदा आपल्याला जीवनात. आता उद्या मी असे अनेक स्कंद आणणार आहे, तुम्ही त्याच्यामध्ये घालून दाखवायचं आहे मला कुठला स्कंद कुठला आहे तो. त्यासाठी थोडंसं तुम्ही अभ्यास करा, नाहीतर मला द्या क्वेश्चन, मी करते अभ्यास. ते कशासाठी काढायचं वेगवेगळं? सगळे पुद्गल आहे ते समजण्यासाठी. म्हणजे कोणाला असं दिसणार नाही की ऊन सावली हे काय पुद्गल आहे, कसं वाटलं का कधी आपल्याला? जसं द्रव्यसंग्रहाच्या 16व्या गाथेमध्ये काय सांगितलं त्यांनी? शब्द बंद म्हणा गाथा. सद्दो बंदो सुमो थुलो संठाण भेद तम छाया, हे सगळे भेद आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे ती गाथा बघून यायची आज उद्या येताना. द्रव्यसंग्रहाची 16 नंबरची गाथा आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हे 6 प्रकार घेतलेत आणि मग कशा रीतीने त्यांना भेदलं किंवा त्यांचे प्रकार होतात हे सांगितलं. म्हणजे समजून आपल्याला काय फायदा आहे, तर ह्या सगळ्यापासून जीव भिन्न आहे, ह्याच्या कशामध्ये सुद्धा जीव नाही आहे. जर तुम्ही त्याला म्हणायला गेलं पीठ म्हणजे जीव आहे, तर ते जीव नाही आहे, स्कंद आहे. किंवा ते ऊन सावली म्हणजे जीव आहे का पुद्गल आहे? पुद्गल आहे. मग मला सांग, सूर्यापासून आलेला प्रकाश आहे, जीव आहे का पुद्गल आहे? हो, सूर्य जीव आहे का पुद्गल आहे? पुद्गलच आहे. म्हणजे असं त्याच्यामध्ये जर जीव असतात तर ते तिथं राहणारा जीव वेगळा. देव जे राहतात ना सूर्य विमानामध्ये, ज्योतिष्कवासी देव, ते वेगळे. पण सूर्य हा जीव नाही आहे, सूर्य हे विमान आहे त्याचं, आणि त्याच्यातून असा आतप त्याचं उदय आहे की तो प्रकाशमान आहे. त्यामुळे त्या सूर्याचा प्रकाश बाहेर पडतो, तो सुद्धा पुद्गल आहे.
म्हणून तुम्ही जरी त्या प्रकाशातून गेला, उन्हातून गेला तरी सुद्धा ते बाधत नाही. म्हणजे तुम्ही त्याला सरकवून जायला पाहिजे असं नाही आहे. ते आपला पण त्याच्यामधून तुम्ही जाऊ शकता, म्हणून त्याला सूक्ष्म म्हणलं. आता उद्या मी हे पुसून टाकणार आहे आणि तुम्हाला विचारणार आहे की कुठले कुठले स्कंद कुठल्या कुठल्या उदाहरणांमध्ये येतात किंवा उदाहरणं कुठल्या स्कंदामध्ये येतात. तर त्याच्यावरून समजेल आपल्याला आपण कुठल्या स्कंदामध्ये गेलो आहे. आपण कुठल्या स्कंदात जात नाही, आपण तर त्या स्कंदापासून भिन्न त्या स्कंदांना जाणणारे आहोत असं जाणा. हो, जाणा. विश्वातील सर्व पुद्गलांपासून भिन्न अद्वितीय सूक्ष्म जीव जाणा. पहा, हा मी जीव कोणत्याही इंद्रियांचा विषय नाहीच. मी तर अतींद्रिय आहे, निरिंद्रिय आहे, इंद्रियातीत आहे. इंद्रिया हे माझे स्वरूप नाही, माझे रूप नाही. अमूर्तिक स्वरूपोऽहम्, निराकार स्वरूपोऽहम्, जीवोऽहम्. ओम विसर्जन. नमो हरिहंस.